आज आपण रवा ढोकळा कसा बनवायचा ते पाहूया. तर अर्धा कप मी रवा घेतलेला आहे, जाड रवा घ्यायचा आहे. अर्धा कप दही घेतलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. चिमटीभर मीठ टाकायचं आहे. परत थोडंसं पाणी टाकायचं आहे. साधारणतः मी 1.25 कप पाणी वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे इनो. तर इनो पण आपल्याला अर्धाच टाकायचा आहे, अर्धा मी आधीच वापरलेला आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी आधीच उकळायला ठेवायचं आणि लगेच आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. इनो टाकल्यानंतर लगेच वाफवायला ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. चेक करायचं याला चिटकत नाही ना. आता कापून घ्यायचं आहे. राई आणि हिंगाची फोडणी द्यायची आणि मस्त ढोकळा